गणपती बाप्पा मोरया म्हणत घरातून बाहेर पडलो आणि कळकळत्या उन्हात निघालो बाहेर. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्वजण मस्त असाल. तर आज आहे संडे आणि मी आली आहे चौंडे फार्मला. एक ॲग्रो टुरिझम आहे, प्लस इन्क्ल्यूड याच्यामध्ये वॉटर ॲक्टिव्हिटीज आहेत, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत, ब्रेकफास्ट आणि लंच यामध्येच इन्क्लूड असणार आहे. आणि याची तिकीट प्राईस आहे 1300 रुपये. तर असा काही आहे एंट्रन्स चौंडे फार्मचा. आणि मध्ये एंट्री करताच आपल्याला दिसते श्री गणेशाची मूर्ती आणि त्याच्या लेफ्ट साईडलाच आहे तिकीट काउंटर. तर तिथे एक फॉर्म दिला जातो. फॉर्मवर काही बेसिक्स डिटेल्स सबमिट करून आपल्याला नंतर बँड दिलं जातं आणि त्यामध्येच समोर एंट्री करायची आहे. आणि या गुफेतूनच समोर निघालो आम्ही. समोर जाताच हा फोटो मी मेन्शन केलेला आहे. तर आजचा स्केड्यूल हा असा काही असणार आहे. तर आम्ही तिथे 9लाच पोहोचलो होतो आणि ब्रेकफास्टचा टाईम झाला होता. तोपर्यंत असा फेरफटका मारावा म्हणला. तर इथे सायकल पण होत्या राईड करण्यासाठी. एंट्री करताच फर्स्ट राईड होता. ब्रेकफास्ट आणि लंचचा हॉल होता तिकडे. तर ब्रेकफास्टला इथे होती मिसळपाव, पोहे, त्यासोबतच कांदा, बारीक शेव. तर ब्रेकफास्ट आम्ही केला. त्यानंतर मिसळपाव ठीक होती आणि पोहे मला आवडले. पोहे खूप छान होते. तर ब्रेकफास्ट नंतर आम्ही एन्जॉय केला टी आणि कॉफी. तर असा काही हा हॉल आहे ब्रेकफास्ट आणि लंचचा. ब्रेकफास्ट करून झाल्यानंतर आम्ही निघालो ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी. ही ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी होती लहान मुलांची, पण सगळेच मोठे होऊन, सर्वच मोठे आज लहान होऊन ही ॲक्टिव्हिटीज करायला निघाले. आणि शेवटी नंतर कळलं की ही तर लहान मुलांसाठी आहे. तर याचा पण आनंद घेत आम्ही पुढे निघालो. ही आहे मोठ्यांसाठी. रविवार असल्यामुळे प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी अर्धा तास प्रत्येकालाच थांबावं लागत होतं. प्रत्येकाला अर्धा तास थांबल्याच्या नंतर प्रत्येकाचा नंबर येत होता. तर असे काही फोटोशूटसाठी पण इथे असे ठेवलेले आहेत. ही सायकल होती. त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या ॲक्टिव्हिटीसाठी. पुढची ॲक्टिव्हिटी होती टायर क्लाइम्बिंग ॲक्टिव्हिटी. सायकलवर राऊंड मारून झाल्याच्या नंतर आम्ही निघालो झिपलाईन करण्यासाठी. वर गेल्याच्या नंतर कळालं झिपलाईनसाठी चक्क 1 तास वेटिंगवर थांबूनसुद्धा आमची झिपलाईन त्यावेळी झाली नाही, कारण त्या रोपला काहीतरी प्रॉब्लेम आला होता. नंतर शेवटी 1 तास रांगेमध्ये उभं राहून शेवटी माझा नंबर आला.
हा स्विमिंग पूल मोठ्यांसाठी होता आणि हो, स्विमिंग कॉस्ट्यूम कंपल्सरी आहे आणि हा रेंडांसाठी असं काही डेकोरेशन केलेलं होतं तिथे. मे बी हे होळीचंच असावं. आणि हा स्विमिंग पूल आणि राईड्स लहान मुलांसाठी होत्या, बट मोठे पण इथे खेळत होते. आणि स्विमिंग कॉस्ट्यूम इथे कंपल्सरी आहे. नायलॉन किंवा पॉलिस्टर मटेरियलच आलं होतं. उन्हाळा असल्यामुळे आमरसवरच आम्ही ताव मारला. 2-3 वाटे आमरस पिऊन मगच मनाला शांती झाली. तर असा काही मेनू होता तिथे. जेवण करून निघालो आम्ही थोड्या वेळ विश्रांतीसाठी. तर तिथे अशा काही बास ठेवल्या होत्या विश्रांतीसाठी. तर इथे सर्वजण बसले होते. नंतर एक एक करून सर्वजण येत होते. तर थोड्या वेळ विश्राम करून आम्ही निघालो वॉटर ॲक्टिव्हिटीजसाठी. इकडे तिकडे फेरफटका मारून झाल्यानंतर आम्हाला ही गुफा दिसली आणि आश्चर्य वाटले की या गुफेमध्ये काय आहे. तर गुफेमध्ये एंटर करताच आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे असे स्टॅच्यू दिसतात. तर या स्टॅच्यूद्वारे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या जाती दाखवल्या आहेत. तर या गुफेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत. पूर्वीच्या काळी कसं ना, प्रत्येक कामानुसार त्यांचं जातीचे नाव हे देण्यात आले. तर या गुफेमध्ये धोबी, शिंपी, लोहार, नावी, सोनार, चांभार अशा अनेक प्रकारच्या जाती आपल्याला इथे दाखवल्या आहेत आणि त्यांचे असे वेगवेगळे स्टॅच्यू पण आपल्याला पाहायला मिळतात. तर ही गुफा खरंच छान वाटली मला आणि उन्हाळ्याच्या त्रासामुळे आम्ही या गुफेत शिरलो आणि थंडावासा जाणवला. गुफेमधून बाहेर पडल्यानंतर आम्हाला दिसली बैलगाडी आणि खिल्लारी बैलांची जोडी. लहानपणीची आठवण म्हणून आम्ही लहानपणी शाळेत जाताना कधीकधी बैलगाडीच्या मागे बसून जायचो. दिवसभरात वेळ कसा निघून गेला कळालंच नाही आणि टाईम झाला होता आर्चरी ॲक्टिव्हिटीचा. तर इथे सर्वजण असे निशाणा मारत होते. तर मी पण ट्राय केला, निशाणा नाही लागला. ही गोष्ट वेगळी. तर म्हटलं ट्राय करायला आपल्याला काय हरकत आहे. त्यानंतर लागला पाणीपुरीचा स्टॉल आणि जिथे पाणीपुरी आणि चाट असतील तिथे महिलांची गर्दीच गर्दी. तर पाणीपुरीच्या रांगेमध्ये थांबून शेवटी माझा नंबर आला. मी पण पाणीपुरी घेतली आणि ही आलू चाट होती स्नॅक्समध्ये. हा स्नॅक टाईम आहे. तर प्रत्येक वेळी वेगवेगळं स्नॅक्स होतं. तर यावेळेस होती पाणीपुरी आणि आलू चाट. तर त्यानंतर इथे कॉफीचा स्टॉल लागला होता, कॉफी आणि टी आणि त्यासोबतच बिस्किट्स पण होते. तर चहा घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला.